वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीची वाट न पाहता 3 ठिकाणी आपले उमेदवार जाहीर केलेत। यामध्ये ते स्वतः अकोल्यातून, वर्ध्यातून प्राध्यापक राजेंद्र साळुंखे तर सांगलीतून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा समावेश आहे। 2 दिवसांपूर्वी वंचित आघाडीने महाविकास आघाडीच्या बैठकीत 27 जागांचा प्रस्ताव दिला होता, तर वंचित बहुजन आघाडीचा अद्याप महाविकास आघाडीमध्ये समावेश झाला नसल्याची घोषणा स्वतः प्रकाश आंबेडकरांनी आज ट्विट करत केली आहे। त्यामुळे 2019ची पुनरावृत्ती करत प्रकाश आंबेडकर एकला चलोरेची भूमिका घेणार का याबद्दल उत्सुकता आहे। प्रकाश आंबेडकरांचा पुढच्या 12 दिवसात राज्यामध्ये आणखी काही सभा होणार आहेत। त्यामुळे एकीकडे महाविकास आघाडीचे नेते म्हणतात की प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये येणार, तर वंचित आघाडी जागा वाटपाआधीच उमेदवारांची घोषणा करते। त्यामुळे वंचित आघाडी महाविकास आघाडीमध्ये येणार का हे अजूनही गुलदस्त्यात आहे। आणि या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। उमेश अलोणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। उमेश, महाविकास आघाडीमध्ये ऑफिशियल प्रवेश किंवा ऑफिशियल ते महाविकास आघाडीचे घटक आहेत की नाहीत या संदर्भात अजूनही अनेक वक्तव्य केली जात आहेत। वंचित बहुजन आघाडीची पुढची भूमिका काय दिसून येते, काय पावलं टाकली जात आहेत? वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत येणार की नाही हा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेत असलेला प्रश्न आहे। मात्र गेल्या काही दिवसातल्या घटना पाहिल्या तर प्रकाश आंबेडकरांना खरंच महाविकास आघाडीत येण्यात स्वारस्य आहे का असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातोय। आज सकाळी प्रकाश आंबेडकरांनी एक भूमिका जाहीर केली की वंचित बहुजन आघाडीच्या कोणत्याही नेत्यानं किंवा कार्यकर्त्यानं महाविकास आघाडीच्या बैठकीला किंवा कोणत्याही सभेला किंवा कोणत्याही कार्यक्रमाला पक्षाची परवानगी घेतल्याशिवाय जाऊ नये। यासोबतच 2-3 महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत की प्रकाश आंबेडकरांनी काही उमेदवार जाहीर केलेले आहेत। वर्ध्यामध्ये प्राध्यापक राजेंद्र साळुंखे यांची उमेदवारी काल जाहीर करण्यात आली आहे, तर सांगलीमध्ये डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे वंचितचे उमेदवार असल्याची जी माहिती आहे ती वंचितच्या अतिशय विश्वसनीय सूत्रांनी दिली। आणि तिसरं जर म्हणलं तर अकोल्यात स्वतः प्रकाश आंबेडकरांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केलेली आहे। याशिवाय रामटेक असो किंवा बुलढाणा असो, हिंगोली असो किंवा दक्षिण मध्य मुंबई अशा मतदारसंघावरही जो आहे तो वंचित बहुजन आघाडीनं जो आहे तो दावा केलेला आहे। यासोबतच 2 दिवसापूर्वीच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत 27 जागांचा जो प्रस्ताव जो आहे तो वंचित बहुजन आघाडीकडून महाविकास आघाडीला देण्यात आलेला आहे। या सर्व गोष्टी असताना पुढच्या 12 दिवसात तब्बल 5 मोठ्या सभा ज्या आहेत ते प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रात घेणार आहे। यामध्ये साकोली आहे, नवी मुंबई आहे, मुंबई आहे, हातकणंगले आणि सांगलीची जी 13, 14 किंवा 15ची सभा असेल ती अतिशय निर्णायक अशी सभा असेल। या सभेत महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकरांच्या जाण्याबद्दलचा सोक्ष जो आहे तो लागेल असं बोललं जात आहे। त्यामुळे एकीकडे जरी महाविकास आघाडीचे नेते म्हणत असले प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीचे येतील याबद्दल आश्वस्त आहेत, मात्र प्रकाश आंबेडकरांच्या अलीकडच्या ज्या राजकीय भूमिका आहे त्या राजकीय जाणकारांना आणि राजकीय विश्लेषकांना अतिशय कोड्यात पाडणारे आहे। आज 3 वाजता प्रकाश आंबेडकरांची जी पत्रकार परिषद होणार आहे त्यात काही महत्वाचे संकेत प्रकाश आंबेडकर देतात का आणि महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश होतो का अशा अनेक प्रश्नांची उकल जी आहे ती आजच्या या पत्रकार परिषदेत होते का हे महत्वाचं आहे। मात्र प्रकाश आंबेडकरांची एकंदरीत जी भूमिका आहे ती सध्या सर्वांना कोड्यात टाकणारी असं म्हणता येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।